आणि आता पाहणार आहोत विविध जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी। हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही। सिद्धेश्वर आणि एलदरी जलाशयामध्ये पुरेसा पाणीसाठा नाही। पावसाची प्रतीक्षा कायम। बुलढाण्यातील महिलांच्या आंदोलनाला आता मोठं यश। मलकापूरच्या आदर्शनगरमधील बियर बार आणि हॉटेल बंद। 4 दिवसांपासून सुरू होतं महिलांचं उपोषण। लातूर जिल्ह्यातील वडवळमध्ये अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक। 3 दिवसांपासून दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायत समोर ठिय्या। अवैध दारू अड्डे बंद करण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव। मानवी वस्तीतील उपद्रव रोखण्यासाठी जलद बचाव पथकाची स्थापना। वन्य प्राण्यांचा उपद्रव असलेल्या भागामध्ये पिंजरे लावून नैसर्गिक अधिवासात प्राण्यांना सोडण्यात येणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये मलेरिया त्याचबरोबर डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ। मलेरियाचे 305, डेंग्यूचे 87 आणि चिकनगुनियाचे 51 रुग्ण आढळले। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर गावामध्ये ऐन पावसामध्ये भीषण पाणी टंचाई। जलजीवन मिशनची कामं झाली असताना देखील पाणी मिळत नसल्यानं महिलांचा ग्रामपंचायतमध्ये ठिय्या। भंडाऱ्यामध्ये ग्रामपंचायतचं कुलूप बंद आंदोलनाला सुरुवात। ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांसंदर्भात निर्णय घेण्याची सरपंच संघटनेची मागणी। परभणीच्या सेलू तालुक्यातील पुनर्वसित करजखेडा इथं ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन। नागरिक सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक। जळगावातील 40 गावच्या केळीला रशियामधून मागणी। शेतकरी दीपक राजपूत यांनी पिकवलेल्या केळीला रशियामधून मोठी मागणी। एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे केळी 40 दिवस टिकून राहणार।